साळपे कांदोळे गोळेश्वर आणि शांतादुर्गेच्या वर्सुकी उत्सवांत अंदू 2 दर्जेदार नाटकांची मेजवानी कांदोळकारांक मेळ्ळी. एक चांदणे शिंपीत जा आणि दुसरे जयवंत दळवीचे कालिका थिएटर्स कळंगूट प्रस्तुत बॅरिस्टर. अंदूचो हो 59वो उत्सव. शुक्रारा मधुसूदन कालेकारान बरयल्ले चांदणे शिंपीत जा हे कुटुंबीक नाटक बालनाट्य संचान प्रभावीपणान सादर केले. महेश मांद्रेकारान ताचे दिग्दर्शन केल्ले. नेपथ्य तळेश्वर नाट्यालंकार मयेचे जाल्यार उजवाडा येवजण उमेश कारबोटकाराची असली. संदीप बांदोडकार, सुनील बांदोडकार, रोहन बांदोडकार, सूरज नाईक, रोहन मोरजकार, दिनेश मोरजकार, स्वप्नील वेर्णेकार, राज नानोडकार, करण मोरजकार, श्रद्धा बांदोडकार, अपर्णा मांडलेकर, संध्या बांदोडकार आणि निवेदिता चंद्रोजीन आपापल्यो भूमिका यशस्वीपणान सादर केल्यो. पळयात नाटकातले कांय खीण. त्यात आमची बछडी पास होणार याची खात्री आहे मला. काय ग? ही आपली उगाचच नर्वस झाली आहे सकाळपासून. होय ग बछडे, तू घाबरू नको. तू नक्की पास होणार. मी सकाळी येताना पेढे घेऊन येणार. पोलीस कमिशनरच्या लाडक्या बछडीला नापास करायची हिंमत आहे ती एसएससी बोर्डाची. काका, प्रवीण भैयाचा लहान एका बछडी म्हणाला. उद्या ही मोठी झाली, तिचं लग्न झालं, लग्न होऊन सासरी गेली, मुलाची आई झाली, तरी पण मी तिला बछडीच म्हणणार. माझा अधिकारच आहे तो. अहो, या दोघांना काय कल्पना भाऊजी की तुमच्या बछडीवर किती प्रेम येते. अभ्यास केला नाही, नापास झाली. नाही, काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. आपण बोर्डाकडून पेपर मागूया फेर तपासणीसाठी. हो, मी ते सुचवणार होते. त्याचा काही उपयोग नाही. उगीच पैशाचा आणि वेळेचा अभाव आहे. पैसे मी खर्च करीन नी वेळही, पण आमची बछडी कुठे आहे? यांच्या इकडे सकाळी आपल्या मैत्रिणीकडे जाऊन बसली. हातून पुन्हा कळल्याशिवाय माणूस तोंड चुकवीत नाही. तुला पटेलच हे. ना, आम्ही पोलीस लोक सुद्धा कधी कधी संशयाचा फायदा देतो. बरं ते जाऊ दे. तू काय घेणार? नुसता चहा की ब्रेकफास्ट? आणलीस ना प्रवीणला? नाही, मी तिच्या 4-5 मैत्रिणीकडे जाऊन आले, पण ती तिथं नव्हती ग. ही वेळी स्वतःच्या नव्हे दुसऱ्यांच्याही. ना, तुला जेव्हा अश्रूंची खरी किंमत कळेल तेव्हा तुझ्यासाठी अश्रू ढाळायला कोण उरणार नाही. त्या दिवसाची मी वाट पाहे. पिकोबा, काढून ठेवले मध्ये कपडे व्यवस्थित. होय साहेब. मी यावंच द्यायचे. तोवर तू बस. तुझ्या दुःखी वहिनीचं सांत्वन करीन. पण दिनानाथ मुलकाचा हट्टी मी एक कधी स्वतःच्या मनातल्या पण बाहेर एक अश्रू सुद्धा दिसायचा नाही. आणि तुम्ही त्या दिवस प्रवीणला इकडे आल्यावर एखाद्या लहान मुलासारखे रडलात. हे बाहेर सांगू नको कुणाला. त्यांना विश्वास नाही बसायचा. त्यांना खरं नाही वाटत. काका, तुम्ही अशी हळवी आणि बाबा कसं करतात? तुमची मैत्री तरी कशी जमली म्हणते मी. स्वतः प्रेम विवाह केला आणि आमच्या प्रेमाला विरोध. आई, यांच्या लग्नाच्या वेळी आम्ही पाहिजे होतं का? म्हणजे तू असणारच. तुझं व्यवस्थित चाललंय. मिलिंदला ना कोणी घरचा हॉस्टेलमध्ये राहतो. पिताजी म्हणजे वैताग आहे, वैताग. अश्रूचा बाण डोळ्यानं जायला जमलं नाही ताईला. आई हो का तुझे उगीच माझ्यावर कशाला रागावतेस? मी तर म्हणतो तू त्या दिवशी जायला हवं होतीस. बाबाच्या नाकावर टिचून कशी विनंती डॉक्टरी. काय डॉक्टर म्हटलं की मन कसं घट्ट असायला हवं. नो आई नो बाबा. दिसला रोग की कर ऑपरेशन. वैमानिक पण झालो पोलीस ऑफिसर. अरे, माणसाची काळजी चुकते, देवाची नाही चुकत. काय डोंट बिलीव्ह. कसला आला आहे ते? ते म्हणजे माणसाच्या वेड्या श्रद्धेचा शेंगून फासलेला एक दगड. तू स्वतःहून वैमानिकाचा कोर्स सोडला, त्या देव कुठे आला? अरे, पण तो कोर्स सोडायला कारण हे तसंच होतं. तुला ठाऊक आहे,
मी शाळेत असल्यापासून माझं स्वप्न वैमानिक व्हायचं होतं. आई वडिलांची तशी परिस्थिती नव्हती, पण भीक मागून कर्ज काढून त्यांनी मला एकदाचा वैमानिक केला. बरं झालं या जगात नाही माझा पराभव बघायला. मुलीचं घराणं असलं म्हणून आम्हाला काही प्रेस्टिज स्टेटस आहे दिलं ना. मला ते सगळं मान्य आहे. पण मुलाच्या इच्छेपुढे गोवा 365 खातीर जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू.